दिवशी ह्याच्या अड्ड्यात फायनलला आपल्या हजार माची अड्ड्यात गाडी आडवी आली. ती आता अडकून जरा पडलो जरा मी खाली. की बक्कासूरची कृपा आहे तुमच्या हाय त्यामुळे हाय बकासूरची आहेच आपल्यावर. ते काय होतंय ते आडवीची तासाची मारते ते का नाही तेव्हा ते बंद केले पाहिजे. ते मारले नाही पाहिजे ते आडवी. त्यामुळे व्हायचा हादर वगैरे मग त्यात शेकड पण उडते ना जरा. असा विषय आता एवढं आहे ना. नाही कुठल्या पाहिजे. गाडी बांधल्यानंतर चाचा छाती भीती भरून येतो. पण काय नेमकं काय बक्कासूरचं तो बैलच काय ते वेगळाच आहे तो बैल. म्हणजे काही छाती पण भरत नाही आणि काही विषय नाही. आज मित्रांनो आज आपण आलतो आपल्या खानापूरच्या मैदानात आणि या मैदानात आपल्याला भेटले प्रसिद्ध बैलगाडी मालक आपले बबलू चाचा. चाचा नमस्कार. आज नेमकं काय झालं नेमकं बऱ्याच दिवस झालं मैदानात नाही तुम्ही काय नेमकं झालं नाही त्या दिवशी ह्याच्या अड्ड्यात फायनलला आपल्या हजार माची अड्ड्यात गाडी आडवी आली. ती आता अडकून जरा पडलो जरा मी खाली. नेमकं कुठं मार लागलं चाचा पाठीला मार लागलाय. मुक्का मार आहे. काय आता डॉक्टर बिक्टर काय कसं केलं डॉक्टर मला एक 8 दिवस तरी मला आराम घ्या जरा. हो चाचा काय म्हणजे बक्कासूरमुळे तुम्ही अनेक जणांच्या कमेंट आल्या की बक्कासूरची कृपा आहे तुमच्या हाय हाय त्यामुळे बकासूरची आहेच आपल्यावर. काय सांगचाल बक्कासूर विषयी चाचा. काय आता बकासूर बद्दल काय बोल एवढं कमीच आहे. आता बकासूर बद्दल आता काय बोलायचं. चाचा आहे ना अनेक जणांच्या कमेंट आल्या नेमकं चाच्याला काय झालं आणि चाच्याला मार लागला आणि चाचा एकमेव ड्रायव्हर आहेत की सगळ्यांच्या गाडीवर बसतात आणि चाचा काय ड्रायव्हरांनी काय शिकलं पाहिजे. का नाही ड्रायव्हर काय काय होतंय ते आडवीची तासाची मारते ते का नाही तेव्हा ते बंद केले पाहिजे. ते मारले नाही पाहिजे ते आडवी. त्यामुळे व्हायचा हादर वगैरे मग त्यात शेकड पण उडते ना जरा. असा विषय मैदान भरवणाऱ्या कमिटीला असेल काय तुम्ही आव्हान काय कराल. काय नाही आव्हान म्हणजे त्या रोजी तासाचे करते ते का नाही ती शेजन आपलं तिने नांगराव बाकी नाही काय. चाचा काय म्हणजे आता तरुण पिढी पण या क्षेत्रात खूप यायला लागल्या आणि ड्रायव्हर पण खूप वाढायला लागले त्या क्षेत्रात. काय म्हणजे ड्रायव्हरांनी काय केलं पाहिजे ड्रायव्हर बनण्यासाठी. ड्रायव्हर बनण्यासाठी आता काय प्रत्येक जण हाणतेच की आपल्या पर्यायाने हाणतेच की. आता काय हवस आहे तो हाणतोय आज काय विषय प्रत्येकाच्या मनाला आपण काही करू शकत नाही ना. चाचा मग काय हो तुमच्या काला काय नेमकी तुमची काला काय असते म्हणजे कुठं गाड्या हाणावी कुठं अनेक पिढे अनेक नवीन लोक आहेत नुसते हाणतात पण काय नेमकं रहस्य काय असतं तुमचं. त्याला काय प्रत्येकाच्या हाणण्याची जाती वेगळी असते ना. ते काय आपण एकामेकाला काय सांगायचं आपण कशाला आपल्या पद्धतीने आपण हाणायची. चाचा काय तुमचा आवडता बैल कुठला बक्कासूर सोडून काय असं सांगता येतं आवडता बैलाचं काय. चाचा जेव्हापासून तुम्ही बक्कासूरच्या गाडीवर बसताय काय बदल काय झाला तुमच्या म्हणजे अनेक तुमचं आधी पण नाव होतं पण बक्कासूर नंतर काय फरक काय झाला. बक्कासूर मुळे आपलं जरा नाव जरा जास्त झालंय आपलं. कधी बसलेलो चाचा बक्कासूरच्या पहिल्या गाडीत पेट नाक्याच्या आड्याला बसलो. पेट नाक्याला हो शंभूची ती हाणली मी पहिल्यांदा. हो ती गाडी पहिल्यांदा हाणली. हो हो दादा आहे ना ड्रायव्हर आता अनेक ड्रायव्हर लोकांना असंच लागत राहतं कशामुळे लागतं नेमकं काय काय आता गाड्या जास्त आहेत त्या आडकाडकी होते त्यामुळं तेवढं होणार की. आता दादा आहे ना काय म्हणजे बैलगाडी क्षेत्रावानी नाव कशात नाही का कशातच नाही नाव आता बैलगाडी क्षेत्रात. चांगला पण नाद आहे वाईट पण आहे रिक्स पण आहे नादच असला. चाचा ह्या गुलालासाठी खूप कष्ट का हो कष्ट लय कष्ट करायला लागतं संघर्ष करायला लागते. काय सांगचाल या विषयी. काय आता गुलाला अशी म्हणजे आहे की माणसाचं नाव पण होते ना त्यामुळे आपलं माणूस जगतय. चाचा आहे ना आता तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात आत्ताची मैदान तुम्ही अनेक आधीपासून आमचं वय नसेल तेवढा तुमचा अनुभव आहे का आधीच्या मैदानात आणि आता मैदानात फरक काय झाला. बदल आहे बदल आहेच की पहिले कॅमेरा वगैरे काय नव्हतं. आता गाड्या पण जास्त आहेत त्या पहिले एवढ्या काय जास्त काय नव्हत्या. बदल झालाय. हो तुमच्या आठवणीतली कोणती गाडी सांगाल म्हणजे खूप स्पीड त्या गाडी तुमच्या आठवणीत तुम्ही हाणलेली गाडी.
नाही असं काय आठवण काय पेड आता सांगायचं तसं काय एवढं. हा पहिली चाचा काय पहिल्या बकासूर विषय काय सांगचाल म्हणजे सलग पेडगावचं 2 दिवस पाहायचं म्हणजे काय बैलासनी दुसऱ्या दिवशी उठता येत नाही काय काय बैलासनी बकासूर वेगळाच आहे तो बैल. त्याच्यावर इतिहास नाही कोण करणार पण नाही. आणि त्याचा इतिहास तोच मोडू शकेल का तोच मोडणार कोणच नाही मोडू शकत इतिहास. आहे ना चाचा तुम्ही एवढ्या दिवस या बैलगाडी क्षेत्रात आहे आणि गाडी बांधली की बका बैलांच्या छाती भरते त्या. पण काय हो बकासूर जेव्हापासून पळतोय तेव्हापासून ते जेव्हा पाप फिट गाडी बांधते तरी काय नेमकं बैलाचा अंदाजच नाही अजून त्या. अंदाजच नाही त्या बैलाचा. त्याचं स्पीड म्हणजे कधी काय कळतच नाही त्याच्या स्पीड विषय काय सांगतो एवढं स्पीड कुठल्या बैलाला नाही जात कुठल्याच नाही बैलाला आता एवढं आहे ना नाही कुठल्याच बैलाला. गाडी बांधल्यानंतर चाचा छाती भीती भरून येतो पण काय नेमकं काय बकासूरचं तो बैलच काय ते वेगळाच आहे तो बैल. म्हणजे काही छाती पण भरत नाही काहीच विषय नाही. असा बैल बघितलाय का चाचा तुम्ही? नाही बघितलं. एवढी गाडी बांधून आज चाचा तुम्ही एवढ्या दिवस या क्षेत्रात आहे एवढी म्हणजे जेव्हापासून पळतोय तेव्हापासून गाडी बांधूनच पळतोय. पळतोय आणि काय म्हणजे वेगळं पण काय वाटतंय त्या बैलात आणि दुसऱ्या तुम्ही अनेक बैल हाणली ते वेगळाच आहे. दिसायला पण वेगळा आहे पायाला पण बोलते म्हणजे वेगळंच आहे सगळे विषय त्या बैला. चाचा नेमकं तो कुठं पळतो निकाला त्या जगात हावरा बैल कुठला नाही निकाला जाग्यापासून बोलतो पळतो बैल. हो त्याचं एक रहस्य काय सांगताल म्हणजे असं कुणालाच माहित नाही आणि बरेच मध्ये तो फॉल व्हायचा तुम्ही नव्हता तेव्हा परत तुम्ही आल्यानंतर तो एकदम फॉर्मला झाला याविषयी काय सांगताल चाचा? काय नाही असं काय विषय नाही काय विषय. चाचा तुम्ही गाडीवर नसला ना करमत नाही काय काय लोकांना. अनेक जणांच्या कमेंट येते की ते चाचा का नसतात गाडीवर. मध्ये पण तुम्ही 1-2-3 मध्ये काय झालं चाचा मध्यंतरी काय ते 2-3दा मैदानात दिसला नाही तुम्ही? काम होतं ना मला म्हणून आलो नव्हतं. घरची पण काम केली पाहिजे चाचा का केली पाहिजे. नादच आपल्याला करून चालणार आहे का? चाचा ह्या बैलगाडी क्षेत्रात अजून काय काय हो तुमचं घरी? काय नाही बैल आपली पण आहे पाहणारे. मैदानात येत नाहीत का? कोंड आहे बारकी बारकी कोंड आहे. चाचा तुमचा म्हणजे बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आहे सगळं आहे नाव आहे तुमचं घरचा काय उद्योग काय आहे तुमचा? शेतीच आहे. शेतीच काय ह्या ड्रायव्हर क्षेत्रात म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर कोण म्हणतच नाही आता चाचा म्हणते काय म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात काय कमवलं काय? माणसंच आपण कमवली क्षेत्रात मिशन आपलं. चाचा ड्रायव्हरला पैसे मिळतील का? पैसे मिळते घेऊ पण रिक्स पण आहे ना आता बघितलं जेवढे रिक्स पण आहे पैसे मिळते पैशाचा विषय नाही. ड्रायव्हर क्षेत्रात रिस्क खूप रिस्क लय आहे ना म्हणजे एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो कधी पण जाऊ शकतो काय विषय गॅरंटी आहे का त्याला काय तर. म्हणजे मित्र नाही ना चाचा म्हणाले पैसे मिळतात पैसे कशात पण मिळतात पैसे कशात पण ही लय रिस्क आहे. हो काय ड्रायव्हरांना काय आव्हान कराल तुम्ही चाचा? ड्रायव्हरने आपल्या गाड्या जपून हाणाव्यात आपल्या बघून आपल्या. चाचा धन्यवाद.